हॅलो स्टुडंट्स, सिंपल लिफ्टिंग मशीन या युनिटच्या अंडर आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मशीन म्हणजे काय, सिंपल मशीन म्हणजे काय आणि कंपाऊंड मशीन म्हणजे काय ते बघितलं. आता सिंपल लिफ्टिंग मशीन्स त्याच्या काही टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स, त्या आपण आता एक एक करून पाहणार आहे. तर सिंपल लिफ्टिंग मशीन्स त्याच्या टर्म्स आपण बघणार आहे. सिंपल लिफ्टिंग मशीन्स. लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? लिफ्टिंग म्हणजे काय? उचलणे. बरोबर, लिफ्टिंग म्हणजे उचलणे. सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे ज्या मशीन लोड लिफ्ट करण्यासाठी वापरतात. एखादं वेट समजा लिफ्ट करायचं आहे, एखादी बॉडी लिफ्ट करायची आहे, उचलायची आहे वर. सपोज आपलं व्हेकल आहे, सर्व्हिसिंगसाठी आपण ज्यावेळेस सर्व्हिसिंगला घेऊन जातो त्यावेळेस ते त्याच्यावर लावून रॅमवर ते उचलतात, बरोबर, म्हणजे लिफ्ट करतात. तर त्यासाठी वापरलेल्या मशीन सिंपल लिफ्टिंग मशीन्स. त्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही स्क्रूजॅकचं घेऊ शकता. स्क्रूजॅक, लिव्हर, ही एक्झाम्पल लिफ्टिंग मशीनची. ॲक्सल अँड व्हील आहे लिफ्ट करायला, पुली आहे, पुली अँड रोप, ते सुद्धा सिंपल लिफ्टिंग मशीनचं. त्यानंतर चेन आणि क्रेन ते असते, चेन आणि ती जी पुली असते ते एक एक्झाम्पल आहे. तर ती एक्झाम्पल तुम्ही सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये घेऊ शकता. ओके, तर सिंपल लिफ्टिंग मशीनच्या काही बेसिक टर्म्स आहेत, ते आपण आता एक एक बघूया. पहिली टर्म आहे लोड. फर्स्ट टर्म इज लोड. लोड कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय लोड? लोड इज व्हॉट? द वेट टू बी लिफ्टेड. वेट टू बी लिफ्टेड इज कॉल्ड एज लोड. म्हणजे मशीननं जे वेट आपण उचलणार आहे, जे वेट आपल्याला मशीननं उचलायचं आहे, त्या वेटला काय म्हणायचं? लोड. सिंपल, लोड मीन्स द वेट टू बी लिफ्टेड. द वेट टू बी लिफ्टेड. द वेट टू बी लिफ्टेड is called as load. The weight to be lifted is called as load. तर लोड दाखवतात कशानं? लोड म्हणजे काय? वेट टू बी लिफ्टेड. म्हणजे आता सपोज असं एखादं वेट आहे, W. हे वेट आहे, हे मला उचलायचं आहे, तर मी त्याला काय म्हणणार? लोड. तर लोड कशानं दाखवतात? लोड म्हणजे काय? वेट. म्हणजे लोड कशानं दाखवायचा? नोटेशन W, कॅपिटल W. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल W. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल W. आणि वेटचं युनिट काय असतं? वेटचं युनिट, वेट किंवा लोडचं युनिट न्यूटन, कॅपिटल N, न्यूटन. ओके, वेट किंवा फोर्स किंवा लोड और एफर्ट या सगळ्यांची युनिट काय असणार? न्यूटन. कारण हे सगळे फोर्स आहेत. हे W म्हणजे लोड, हा फोर्स आहे, म्हणजे त्याचं युनिट न्यूटन. हा कसला फोर्स आहे? अर्थकडे लागलेला फोर्स, बरोबर, ग्रॅव्हिटी फोर्स आहे वेट म्हणजे. मग युनिट काय? न्यूटन. आता हा झाला लोड. पुढची नेक्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म, एफर्ट. व्हॉट इज मीन बाय एफर्ट? सेकंड टर्म इज एफर्ट. सेकंड टर्म एफर्ट. व्हॉट इज एफर्ट? एफर्ट मीन्स काय ते बघा, P न दाखवतात, कॅपिटल P. ओके, व्हॉट इज एफर्ट? एफर्ट म्हणजे काय? तर आता मशीन आपल्याला लोड उचलायचा आहे. मशीननं आपल्याला काय करायचं आहे? लोड लिफ्ट करायचा आहे, उचलायचा आहे. म्हणजे त्यासाठी काहीतरी इनपुट लागणार. मशीनला काहीतरी इनपुट द्यावं लागेल, तरच ती काम करणार आहे. मग ते दिलेलं इनपुट किंवा दिलेला इनपुट फोर्स आहे, त्याला काय म्हणायचं? एफर्ट. म्हणजे आपलं स्क्रूजॅकचं एक्झाम्पल घ्या. स्क्रूजॅकनं आपल्याला गाडी उचलायची, आपली पंक्चर झाली गाडी, सपोज पंक्चर काढायचा आहे फोर व्हीलरचा, आणि त्यासाठी आपण काय करतो? स्क्रूजॅक लावतो ॲक्सल खाली आणि स्क्रूजॅकचा हँडल फिरवतो. म्हणजे हँडल फिरवतो म्हणजेच काय? एफर्ट देतो आपण, एफर्ट. मग तो एफर्ट दिला की काय होतं? लोड लिफ्ट होतं, म्हणजे व्हेकल आपलं लिफ्ट होतं. म्हणजे एफर्ट काय आहे? इनपुट आहे, इनपुट टू मशीन. किंवा एफर्टला आपण काय म्हणू शकतो? फोर्स अप्लाइड टू लिफ्ट ए लोड. फोर्स अप्लाइड
to lift a load is called as effort. Force applied to lift a load, force applied to lift a load is called as effort, and it is denoted by capital P. It is denoted by capital P. आणि एफर्ट हा काय फोर्सच आहे, त्यामुळे युनिट काय असणार न्यूटन. द SI युनिट ऑफ एफर्ट इज न्यूटन. म्हणजे आता हा लोड सपोज उचलायचा आहे, हा लोड जर उचलायचा असेल सपोज, तर मी काय केलं, एक पुली लावली इथं, सपोज एक पुली लावली आणि हा लोड मला पुली थ्रू उचलायचा आहे, तर मी काय करणार इकडं एफर्ट लावणार. म्हणजे इकडून मी ओढणार हा रोप, त्यावेळेस हा लोड वर येणार. म्हणजे हे ओढतोय मी, म्हणजेच काय लावला एफर्ट लावला, मग हा लोड काय झाला लिफ्ट झाला वर. ओके, सो दॅट इज एफर्ट अँड लोड. या दोन बेसिक टर्म झाल्या. ओके, आता सिंपल लिफ्टिंग मशीन ही कशी पाहिजे. मशीन कशासाठी असते, ह्युमन वर्क रिड्यूस करण्यासाठी मशीन असते. आपलं काम कमी करण्यासाठी मशीन असते, किंवा काम सोपं करण्यासाठी कोणतीही मशीन असते. म्हणजे एखादा लोड सपोज 100 न्यूटन लोड आहे, 100 न्यूटन एवढा लोड आहे. हा लोड आपल्याला उचलायचा आहे, तर त्यासाठी एफर्ट आपल्याला कसा लागला पाहिजे, म्हणजे 10 न्यूटन लागला पाहिजे. एफर्ट 10 न्यूटन लागला पाहिजे की 200 न्यूटन लागला पाहिजे. हा लोड असेल तर एफर्ट 10 न्यूटन लागला पाहिजे की 200 न्यूटन लागला पाहिजे. सिंपल. मशीन कशासाठी असते, काम हलकं करायला असते, काम कमी करायला. मग 100 न्यूटन लोड उचलण्यासाठी एफर्ट कसा लागला पाहिजे, माणसाची किंवा आपली ताकद कशी गेली पाहिजे, कमीत कमी. म्हणजे एफर्ट कमी लागला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय, कमी एफर्टमध्ये जास्त लोड आपल्या मशीननं लिफ्ट केला पाहिजे. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. हे ॲडव्हान्टेज आहे सिंपल लिफ्टिंग मशीनचं, हे ॲडव्हान्टेज आहे. त्याला काय म्हणायचं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. हे असं नाही झालं पाहिजे 100 न्यूटन लोड आहे आणि ते उचलायला 200 न्यूटन एफर्ट लागतो. म्हणजे मग तो लोड हाताने उचललेला बरा नाही का. ही मशीन तयार करणार आपण आणि 100 न्यूटन लोड उचलायला तिकडं 200 न्यूटन फोर्स लावायला लागतो रश ओढायला, काय उपयोग नाही त्या मशीनचा. म्हणजे काय, जास्तीत जास्त लोड हा कमी एफर्टमध्ये उचलला गेला पाहिजे. तर हे असा एफर्ट नाही लागला पाहिजे, कमी एफर्टमध्ये जास्त लोड लिफ्ट झाला पाहिजे. ओके, सो दॅट इज द पर्पज ऑफ सिंपल लिफ्टिंग मशीन. तर त्याला काय म्हणायचं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. नेक्स्ट टर्म आहे आपली मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. नाउ लेट अस सी व्हॉट इज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असणार आहे, जास्तीत जास्त लोड हा कमी एफर्टमध्ये उचलायचे आपल्याला. म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असणार, द रेशो ऑफ लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू द effort applied to lift a load, that is called as mechanical advantage. What is the definition? Definition is the ratio of load to be lifted to the effort applied to lift a load. Effort applied to lift a load. Effort applied to lift a load. That is called as mechanical advantage. आता it is denoted by m.a. Mechanical advantage m.a. ma. आता याला युनिट असणार का, फॉर्म्युला काय असणार याचा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय, रेशो ऑफ लोड लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड.
म्हणजे लोड डिवायडेड बाय एफर्ट. लोड आणि एफर्टचा रेशो आहे म्हणजे लोड डिवायडेड बाय एफर्ट. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू काय असणार, डब्ल्यू डिवायडेड बाय पी. हा पहिला फॉर्म्युला तुम्ही सिम्पल लिफ्टिंग मशीन मधला हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट डब्ल्यू बाय पी. आता युनिट काय असेल तर डब्ल्यूचं युनिट न्यूटन, पीचं युनिट न्यूटन. सो देअरफॉर इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. इट इज युनिटलेस. Mechanical advantage is unitless because it is Newton, Newton get cancelled. So it is a unitless. Okay, so this is the mechanical advantage. Now the next term. तर मी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळाला सिम्पल लिफ्टिंग मशीनमधून आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एफर्ट डब्ल्यू बाय पी. मी तिथं लिहून ठेवतो बाजूला. ओके, नाव द नेक्स्ट टर्म इज व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो. आता आपली सिम्पल लिफ्टिंग मशीन काय करते, आपण एफर्ट अप्लाय करतोय म्हणजे व्हेलॉसिटी काहीतरी असणार आहे, कारण डिस्प्लेसमेंट होते एफर्टची आपल्या फोर्सची, म्हणजे व्हेलॉसिटी काहीतरी असणार तिथं. आणि लोड सुद्धा लिफ्ट होतोय म्हणजे डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे तिथं सुद्धा काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे लोडची. मग व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय आहे, तर आता लोड सपोज तेच पुलीचं एक्झाम्पल मी काढतो परत. पुली इकडं सपोज लोड आहे डब्ल्यू आणि इकडं आहे एफर्ट पी. ओके, तर हा डब्ल्यू लोड आपल्याला वर उचलायचा आहे आणि त्यासाठी एफर्ट हा पी मी लावलेला. तर इकडून मी रशी ओढायला सुरुवात केली. तर ही होती इनिशियल पोझिशन 1. रशी ओढायला सुरुवात केली रशी सपोज इकडं मी ओढली, इथं फायनल पोझिशनला आली आणि डब्ल्यू काय झाला, इथून या इनिशियल पोझिशनपासून डब्ल्यू वर गेला. ओके, मग आता एफर्ट 1 पासून 2 पर्यंत आला. ओढल्यानंतर एफर्ट 1 पासून 2 पर्यंत आला म्हणजेच काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एफर्टनं. एफर्ट आधी इथं होता, त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्याला मी काय म्हणतो, वाय. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. वाय इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट, त्याला मी काय म्हणतो, वाय. ओके, आता त्यावेळेस लोडचं पण डिस्टन्स ट्रॅव्हल झालं. लोड इथून 1 पासून कुठं वर गेला, लिफ्ट झाला, म्हणजे एवढं डिस्टन्स लोडने ट्रॅव्हल केलं, त्याला मी एक्स म्हणतो. एक्स काय असणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. एक्स इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. मग व्हेलॉसिटी रेशो काय असणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. ओके, इथं आपण आपल्याला दिसतंय एफर्ट काय करतोय, जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, त्यावेळेस लोड काय करतोय, कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ओके, कारण लोड जास्त आहे, एफर्ट कमी आहे, म्हणजे एफर्टला जास्त पळावं लागणार आहे. ओके, तर लोड तो लिफ्ट होणार. कमी एफर्ट लावणार आहे म्हणजे त्यानं डिस्टन्स कसा जास्त ट्रॅव्हल करणार आणि लोड जास्त आहे त्यामुळे तो हळूहळू उचलणार, हळूहळू डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. तुम्ही फॉर एक्झाम्पल बघितलं असेल, इंडस्ट्रीमध्ये एखादा मोठा लोड उचलायचा असेल तर त्याला असा हुक लावलेला असतो, वर पुली असते आणि त्या वर्करच्या हातामध्ये चेन असते. तो चेन ती किती भरभर चेन ओढत असतो, त्यावेळेस तिकडं लोड तो हळूहळू उचलत असतो. म्हणजे त्या चेनची किती व्हेलॉसिटी असते, चेन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, त्यावेळेस तो लोड एकदम कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. किंवा तुमचं स्क्रूजॅकमध्ये हँडल किती फिरवल्यानंतर ते व्हेकल हळूहळू एकदम उचलत असतं, म्हणजे लोड कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतं आणि एफर्ट आहे त्याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं. मग आता व्हेलॉसिटी रेशो काय असतो, तर द रेशो ऑफ
velocity ratio is the ratio of distance traveled by effort to the distance traveled by load. The ratio of distance traveled by effort to the distance traveled by load, that is called as velocity ratio. Now it is denoted by VR. VR न velocity ratio VR V dot R dot यानं दाखवतात. आता फॉर्म्युला काय असणार? velocity ratio is equal to distance traveled by, distance रेशो कशाचा आहे? distance traveled by effort divided by distance traveled by load. ओके, म्हणजे व्ही आर इज इक्वल टू काय असणार? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट कशाने दाखवलं आपण? वाय डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड एक्स. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो हा फॉर्म्युला काय आला? वाय डिवायडेड बाय एक्स. आपल्याला सेकंड फॉर्म्युला मिळाला. आता याचं युनिट काय असणार? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. म्हणजे हे कशामध्ये असणार युनिट? मीटरमध्ये. आणि हे पण कशामध्ये असणार? मीटरमध्ये. मग मीटर डिवायडेड बाय मीटर कॅन्सल. म्हणजे ही सुद्धा काय? युनिटलेस क्वांटिटी आहे, युनिटलेस आहे टर्म. व्हेलॉसिटी रेशो ही सुद्धा काय? युनिटलेस टर्म आहे. ओके, तर आपल्याला सेकंड फॉर्म्युला मिळाला. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय एक्स. ओके, नाव सी नेक्स्ट टर्म. तर आपण 4 टर्म आतापर्यंत पाहिल्या. लोड, एफर्ट, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि हे व्हेलॉसिटी रेशो. नाव नेक्स्ट टर्म आहे इनपुट ऑफ मशीन. नेक्स्ट टर्म आहे इनपुट ऑफ मशीन. तर आपण बघितलं सिंपल लिफ्टिंग मशीन. आपण मशीनला काय देतोय? काहीतरी इनपुट देतोय. इनपुट आपण काय देतोय? एफर्ट लावतोय मशीनला. आणि त्यावेळेस मशीन आपल्याला काय देते? तर लोड लिफ्ट करून देते. ते झालं मशीनचं आउटपुट. आणि मशीनला आपण लोड काहीतरी फोर्स देतोय किंवा एफर्ट देतोय. ते झालं इनपुट ऑफ मशीन. तर इनपुट ऑफ मशीन नेक्स्ट टर्म. इनपुट ऑफ मशीन. ओके, नाव सी. सो व्हॉट इज इनपुट ऑफ मशीन? आपण मशीनला इनपुट काय देतोय? एफर्ट. तर इनपुट काय असणार? इनपुट म्हणजे एनर्जी आहे. एनर्जी आपण देतोय काहीतरी. आणि त्यावेळेस मशीन काय करते? वर्क डन करते. वर्क डन ही सुद्धा काय? आउटपुट एनर्जी. आणि आपण जे इनपुट देतोय ती इनपुट एनर्जी. आता एनर्जी कशामध्ये असते? जूलमध्ये. जूल म्हणजे काय असतं? तर न्यूटन मीटर. जूल म्हणजे एनर्जी काय असते? तर फोर्स. एनर्जी काय आहे? द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय फोर्स. एनर्जी काय असते? प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय फोर्स. म्हणजे आता एनर्जी काढायची असेल ई, तर काय असते? फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय फोर्स. समजा एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केले फोर्सनं, तर ते डिस्टन्स ट्रॅव्हल याच्यातून एनर्जी निघते. मग एनर्जीचं युनिट काय असतं? हे फोर्स न्यूटनमध्ये आणि हे डिस्टन्स आहे मीटरमध्ये. न्यूटन मीटर. मग यालाच काय म्हणतात? जूल. याच्यावर जूल हा सायंटिस्ट होता, त्यानं काम केलं म्हणून त्याला या युनिटला जूल असं नाव दिलं एनर्जीच्या. ओके, तर एनर्जी अशी काढतात. मग मशीनची आपल्याला इनपुट एनर्जी काढायची आहे. इनपुट ऑफ मशीन. इनपुटला आपण काय देतोय? एफर्ट हा काय आहे? फोर्स आहे. मग फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय फोर्स. मग इनपुट ऑफ मशीनमध्ये काय येणार? एफर्ट इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. सिंपल. सो इनपुट ऑफ मशीन इज द product of effort applied and distance traveled by effort
is called input of machine. Is called as input of machine. Okay, so this is the input of machine. तर इनपुट काय, फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, तर इनपुट कशानं दाखवायचं, इनपुटच लिहायचं सरळ. इनपुट इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असणार, एफर्ट अप्लाइड, प्रोडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर एफर्ट आपण कशानं दाखवतो, पहिल्यांदा मी लिहितो एफर्ट इनटू प्रोडक्ट कशाचा आहे, एफर्ट अप्लाइड अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. एफर्ट इनटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट हा इनपुट ऑफ मशीनचा फॉर्म्युला आहे. ओके, मग इनपुट काय येणार, इनपुट इज इक्वल टू एफर्ट पी आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट वाय. सो इनपुट इज इक्वल टू पी इंटू वाय. एन इनपुट इज इक्वल टू पी इंटू वाय. तर हे झालं इनपुट ऑफ मशीन. आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला, इनपुट, इनपुट इज इक्वल टू पी इंटू वाय. ओके, now the next term is output of machine. So see what is mean by output of machine. आता इनपुटला आपण एफर्ट देत होतो, आउटपुटला मशीन काय करते, वर्क डन करते म्हणजे लोड लिफ्ट करते. तर लोड हे हा सुद्धा काय फोर्स आहे आणि तो सुद्धा डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे आउटपुट काय असणार, लोड इनटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. ओके, आउटपुट ऑफ मशीन. Output of machine. Output of machine is what? The product of load lifted and distance traveled by load. And distance traveled by load is called output of machine. And output of machine is nothing but work done by machine. Work done by machine. आणि इनपुट ऑफ मशीन म्हणजे काय, वर्क डन ऑन मशीन. आपण मशीनवर एफर्ट, मशीनला एफर्ट देतोय म्हणजे आपण मशीनवर वर्क डन करतोय, त्यावेळेस मशीन आपल्याला हे असं वर्क डन करून देते, लोड लिफ्ट करून देते. ओके, तर एफर्ट म्हणजे काय, वर्क डन ऑन मशीन आणि आउटपुट ऑफ मशीन म्हणजे काय, वर्क डन बाय मशीन. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर आउटपुट काय असणार, आउटपुट इज इक्वल टू लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. तर आउटपुट इज इक्वल टू काय असणार, आउटपुट इज इक्वल टू लोड कशाने दाखवतो आपण, डब्ल्यू, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड कशाने दाखवतो आपण, एक्स. आउटपुट इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स. तर आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला आउटपुटचा. आउटपुट इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स. ओके, डब्ल्यू इंटू एक्स. नाव सी नेक्स्ट टर्म. 6 टर्म झाले आतापर्यंत. एक लोड आपण बघितलं, लोड. दुसरी टर्म आपण बघितली एफर्ट. तिसरी टर्म बघितली मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. फोर्थ टर्म आपण बघितली व्हेलॉसिटी रेशो. फिफ्थ टर्म बघितली इनपुट ऑफ मशीन. आणि सिक्स्थ टर्म बघितली आउटपुट ऑफ मशीन. आता कोणतीही मशीन वापरत असताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघतो, इफिशियन्सी. मशीनची इफिशियन्सी म्हणजे मशीनला आपण किती इनपुट दिल्यानंतर मशीन आपल्याला किती आउटपुट देते, किती % आउटपुट देते, त्याला म्हणायचं इफिशियन्सी ऑफ मशीन. मग इफिशियन्सी ऑफ मशीन काय असणार की द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट. म्हणजे किती इनपुटमध्ये आपल्याला किती % आउटपुट मिळते ते कसं काढायचं, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. म्हणजे इफिशियन्सी ऑफ मशीन काय असणार, द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट ऑफ मशीन. ओके, so next term is efficiency of machine. Efficiency of machine.
इफिशियन्सी ऑफ मशीन. तर इफिशियन्सी काय असणार? द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट ऑफ मशीन is called as efficiency of machine. कोणत्याही मशीनची इफिशियन्सी कशी काढायची? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट करायचं. मग इफिशियन्सी काय असणार फॉर्म्युला? तर इट इज डिनोटेड बाय इटा. इटा एक ग्रीक लेटर आहे, त्या ग्रीक लेटरनं इफिशियन्सी दाखवतात. इटा असं काढायचं. त्याला काय म्हणायचं? इटा असं म्हणतात. ग्रीक लेटर आहे ते असं काढायचं. स्मॉल एन फक्त दुसरी बाजू आहे ती अशी काढायची. ओके, दॅट इज इटा. नाव इफिशियन्सी काय असणार? इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ओके, म्हणजेच इटा इज इक्वल टू काय असणार? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. हा एक फॉर्म्युला आहे. आता इफिशियन्सी मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे असेल. सपोज आता इथं एक्झाम्पल आउटपुट आहे 50, इनपुट आहे 100. तर 50 डिवायडेड बाय 100 काय येणार? 0.5. म्हणजे इफिशियन्सी काय आली? 0.5. पण मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, तर काय करायचं? त्याला इंटू 100 करायचं. म्हणजे काय येणार? 0.5 इंटू 100 50%. ओके, तर पर्सेंटेज इफिशियन्सी कशी काढायची? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. दिस इज द पर्सेंटेज इफिशियन्सी. ओके, आणि फॉर्म्युल्यामध्ये वापरताना आपण विदाउट पर्सेंटेजवाली वापरणार. म्हणजे 0.5, 0.4, 0.3 ही इफिशियन्सी वापरणार. आणि आन्सर जर विचारलं पर्सेंटेजमध्ये तर ती अशी काढायची, इंटू 100 करायची. ओके, आता आउटपुट आपल्याला माहित आहे. आउटपुट काय आहे? W इंटू एक्स. आउटपुट आहे W इंटू एक्स. बघा आता इफिशियन्सी इज इक्वल टू असं आहे, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर आउटपुट काय आहे? W इंटू एक्स. ते मी टाकलं आउटपुटच्या जागेवर. आणि इनपुट काय आहे? P इंटू वाय. ओके, आता पुढे घेतो मी. आता हे W/P मी आहे असं ठेवतो इथं, W/P. आणि डिवायडेड बाय या वायला हे एक्स खाली डिवाइड होऊ शकतं, बरोबर? वाय डिवायडेड बाय एक्स. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. W/P मी तर ठेवलं आणि ह्या वायला एक्स खाली आलं की डिवाइड होईल, बरोबर? आता बघा, हे उलटून गुणिले केलं वर, तर हे काय होतं? एक्स डिवायडेड बाय वाय येते. परत आहे असं W इंटू एक्स P इंटू वाय. ओके, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. W/P डिवायडेड बाय वाय बाय एक्स. हे आहे इटा. तर इटा इज इक्वल टू, बघा आता W/P हा कशाचा फॉर्म्युला आहे? W/P, W डिवायडेड बाय P, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज M.A. डिवायडेड बाय वाय डिवायडेड बाय एक्स. हा कशाचा फॉर्म्युला आहे? व्हेलॉसिटी रेशो VR. सो इफिशियन्सीचा अजून एक फॉर्म्युला मिळाला, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. ओके, तेच पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. सो हा एक फॉर्म्युला आहे. ओके, तर हा मेन फॉर्म्युला आहे आपला. हा मेन फॉर्म्युला, हे दोन लक्षात ठेवायचे. ओके, तर अजून आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले, ते मी इथं लिहितो. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो, किंवा पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100, किंवा इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. हा एक फॉर्म्युला मिळाला. आणि अजून पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. एवढे फॉर्म्युले आपल्याला मिळाले. ओके,
तर सिम्पल लिफ्टिंग मशीनचे सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत सुरुवातीचे, ते सगळे एवढ्याच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. एवढ्या फॉर्म्युल्यावर ते सुरुवातीचे सगळे प्रॉब्लेम बेस आहेत. एवढे फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सुरुवातीचे सगळे प्रॉब्लेम सोडवू शकता. ओके, बेसिक प्रॉब्लेम. तर हे होतं सिम्पल लिफ्टिंग मशीनच्या या काही बेसिक टर्म्स होत्या. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ मशीन, सिम्पल लिफ्टिंग मशीनचा लॉ ऑफ मशीन बघणार आहे. आणि लॉ ऑफ मशीन बघितल्यानंतर एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन, त्यानंतर लोड लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन या टर्म बघायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपण न्यूमरिकल्सला सुरुवात करूया. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.